नमस्कार. मी प्राध्यापक समीर लिंबारे, मानसशास्त्रज्ञ व असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतो. आज आपण मित्रांनो पर्सनॅलिटीबद्दल, व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत. पर्सनॅलिटी म्हणजे काय किंवा व्यक्तिमत्व नेमकं काय असतं, याबद्दल समाजामध्ये बरेचसे गैरसमज आहेत, अजूनही आहेत. जोपर्यंत त्याची माहिती नेमकी मिळत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये ते व्यक्तिमत्वाबद्दलची जी चुकीची माहिती आहे किंवा गैरसमज आहेत ते नक्की राहतील. व्यक्तिमत्व पाहण्यापूर्वी किंवा व्यक्तिमत्व समजून घेण्यापूर्वी आपण व्यक्तिमत्वाबद्दल जे गैरसमज आहे लोकांच्या मनामध्ये, त्याला आपण म्हणतो मिसअंडरस्टँडिंग्स ऑफ पर्सनॅलिटी, ते आपण पहिले समजून घेऊ ते नेमके काय आहेत. पहिला गैरसमज आहे व्यक्तिमत्वाबद्दल तो असा आहे की व्यक्तिमत्व हे शारीरिक ठेवण, व्यक्ती कसा दिसतो, त्याची शरीरयष्टी कशी आहे, त्याचा रंग कसा आहे, काळा आहे, गोरा आहे, सावळा आहे, यावरून त्याचं व्यक्तिमत्व ठरवणं चुकीचं आहे किंवा हा गैरसमज आहे. व्यक्तिमत्व संदर्भात शारीरिक ठेवणमध्येच अजून एक गोष्ट येते की व्यक्तीमध्ये दिसण्याच्या याच्यात प्रामुख्याने तो जर घाऱ्या डोळ्याचा आहे तो व्यक्ती फसवा आहे, किंवा त्याच्या चेहऱ्यावर खूप डाग असतील, कदाचित दिसायला थोडासा कुरूप असेल तर, आणि काळा असेल, दिसायला थोडासा विचित्र असेल तर तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. अशा प्रकारच्या पद्धतीनं शारीरिक ठेवणवरून किंवा शारीरिक दृष्ट्या एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरवणं हे चुकीचं आहे. हा पूर्णपणे गैरसमज आहे शारीरिक याच्याबद्दलचा. हा पहिला गैरसमज आहे तो आपल्याला माहीत पाहिजे. दुसरा गैरसमज आहे तो व्यक्तिमत्व हे सवयीवरनं ओळखणं, हॅबिट्स. काही लोकांना चांगल्या सवयी असतात, ते आपल्याला दिसतात, त्याच्यावर आपण कदाचित त्यांचं व्यक्तिमत्व ठरवतो. तर आपल्याला त्यांच्या सगळ्या सवयी माहीत नसतात. ज्या सवयी आपण पाहिल्या तेवढ्याच माहीत असतात, आणि त्याच्यावरनं त्याचं व्यक्तिमत्व ठरवणं हे कदाचित योग्य राहणार नाही. म्हणजे ज्याच्याकडे चांगल्या सवयी नाही म्हणजे त्याच्याकडे व्यक्तिमत्वच नाही का त्याचं पर्सनॅलिटी नाही आहे का, ते म्हणणं चुकीचं आहे. तिसरा एक गैरसमज आहे व्यक्तिमत्वाबद्दल, तो म्हणजे काही लोकांकडे व्यक्तिमत्व आहे म्हणजे माझ्याकडे आहे आणि तुमच्याकडे नाही, किंवा तुमच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही आहे, असं समजणं सुद्धा चुकीचं आहे. हा समाजामध्ये खूप मोठा गैरसमज आहे, सामान्य लोकांमध्ये आहे की व्यक्तिमत्व हे एकाकडे असतं आणि दुसऱ्याकडे नसतंच, किंवा एकाकडे खूप प्रभावी आणि एकाकडे काहीच नाही. व्यक्तिमत्व हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतं आणि त्याचा विकास फक्त त्यांनी करायचा असतो. एव्हरी पर्सन हॅज अ पर्सनॅलिटी. पुढचा गैरसमज आहे तो म्हणजे व्यक्तिमत्व हे अनुवंशिक असतं. अनुवंशिकरित्या व्यक्तिमत्व कधीच येत नाही. म्हणजे आपल्याला आई आणि वडिलांकडून व्यक्तिमत्व कधीच येत नाही. व्यक्तिमत्व आपल्याला असलेल्या परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीत आपण राहतो, जिथे काम करतो, जिथे शिकतो, तिथून आपल्याला व्यक्तिमत्व विकसित करावं लागतं, डेव्हलप करावं लागतं. ते पालकांकडनं येईल असं नाही. पालकांकडे विशिष्ट व्यक्तिमत्व आहे तेच माझ्याकडे आलं पाहिजे असं नाही. अनुवंशिकरित्या तरी हेरिडिटी बेसवर व्यक्तिमत्व ठरवता येत नाही. व्यक्तिमत्वाबद्दल अजून एक गैरसमज आहे तो म्हणजे विशिष्ट व्यक्तीची छाप जेव्हा आपल्याला पडते, इम्प्रेशन पडतं एखाद्या व्यक्तीचं. तुम्हाला सांगतो मी मित्रांनो की छाप ही सुद्धा तात्पुरती स्वरूपातली असते. इम्प्रेशन पडतं त्या तेवढ्या पुरतं असतं किंवा तेवढ्या दिवसापुरतं असेल कदाचित, किंवा त्या कालावधीत ते गरजेचं असेल म्हणून कदाचित लोक एखाद्या लेक्चरला इम्प्रेस होतात, किंवा कदाचित काही लोक एखाद्या व्यक्तीच्या केलेल्या सामाजिक कार्यावरून इम्प्रेस होतात, किंवा त्यांनी केलेल्या विशिष्ट कृतीतनं की ज्यापर्यंत तो राहतो. हे इम्प्रेशन पाडलेलं जे असेल किंवा जे इम्प्रेशन पडतं ते तात्पुरत्या स्वरूपातलं असतं. त्याच्यावर त्या व्यक्तीचं पूर्ण व्यक्तिमत्व आपल्याला कळालं आहे असं आपल्याला म्हणता येईल. व्यक्तिमत्वाबद्दल अजून एक गैरसमज आहे की व्यक्तिमत्व हे आपोआप विकसित होतं. नो, ते काय शरीर नाही आहे. शरीर आपोआप वाढतं. 2 वेळ जेवलो, 1 वेळ जेवलो तरी शरीर वाढत राहतं, आणि शरीरामध्ये जसा विकास होतो तसं व्यक्तिमत्वामध्ये विकास आपोआप होत नाही, ऑटोमॅटिकली होत नाही. तो विकास करावा लागतो आपल्याला, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, आणि त्यासाठी व्यक्तीला एखाद्या परिस्थितीमध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रामुख्याने उपयोग करून किंवा परिस्थितीमधून तो शिकून घ्यावा लागतो. म्हणून व्यक्तिमत्व कधीच आपोआप फुलत नाही, ते फुलण्याचा प्रयत्न, विकसित करण्याचा प्रयत्न व्यक्तीला करावा लागतो. ते शारीरिकदृष्ट्या जसं वाढतं तसं व्यक्तिमत्व वाढत नाही. आपण व्यक्तिमत्वाबद्दल गैरसमज पाहिले. आता आपण व्यक्तिमत्वाकडे येऊ. व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय.
तर मी सोप्या दृष्ट्या 3 घटक सांगतो व्यक्तिमत्वाबद्दलचे. आणि त्यातला पहिला आहे म्हणजे व्यक्तिमत्व हे एक विशिष्ट प्रकारचं समायोजन आहे. स्पेशल काइंड ऑफ ॲडजस्टमेंट यू डू टू अ पर्टिक्युलर सिच्युएशन. एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण किंवा एखाद्या विशिष्ट कामाच्या ठिकाणी असेल किंवा अभ्यासाच्या ठिकाणी असेल किंवा एखाद्या बाहेर असेल, घरी असेल, आपण जेव्हा एक स्पेशल टाईप ऑफ ॲडजस्टमेंट, विशिष्ट स्वरूपातलं समायोजन जेव्हा आपण करतो, त्याला व्यक्तिमत्व म्हणता येईल. तो व्यक्तिमत्वाचा एक घटक आहे महत्त्वाचा. ॲडजस्टमेंट करणं आवश्यक आहे परिस्थितीशी, आणि म्हणून परिस्थितीमध्ये ॲडजस्ट होणं आणि या पद्धतीने ॲडजस्ट होणं की समोरच्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की अरे हा व्यक्ती या परिस्थितीमध्ये आत्ताच आला आहे, पण किती चांगल्या प्रकारे ॲडजस्ट झाला आहे, जेणेकरून बरेच वर्षापासून या परिस्थितीत राहतो किंवा ही परिस्थिती अनुभवतो. हे सगळं पहिलं वैशिष्ट्य आहे व्यक्तिमत्वामधलं, पर्सनॅलिटीमध्ये स्पेशल काइंड ऑफ ॲडजस्टमेंट. दुसरं आहे, हे ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला लागतात शारीरिक आणि मानसिक क्षमता. शारीरिक क्षमता म्हणजे नेमकं काय, तर व्यक्ती आरोग्यदृष्ट्या सुदृढ असला पाहिजे, रोगविरहित असला पाहिजे, फिट असला पाहिजे, बस. आणि दुसरं मानसिक क्षमता म्हणजे काय, तर व्यक्तीकडे असलेली बुद्धी, व्यक्तीकडे असलेली स्मृती, त्याच्याकडे असलेली अध्ययन क्षमता, त्याच्याकडे असलेली प्रेरणा, त्याच्याकडे असलेली अभिवृत्ती, या माध्यमातून व्यक्ती आपल्या मानसिक क्षमतेचा उपयोग करतो विशिष्ट एखाद्या परिस्थितीमध्ये ॲडजस्ट, समायोजन होण्यासाठी. हे 2. तिसरं आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे व्यक्तिमत्वामध्ये एक गतिशीलता पाहिजे किंवा व्यक्तिमत्व गतिशील पाहिजे, वाहत्या पाण्यासारखं पाहिजे, तुंबलेल्या पाण्यासारखं नको. आता वाहत्या पाण्यासारखं किंवा गतिशील म्हणजे नेमकं काय, तर डायनॅमिक पाहिजे. पर्सनॅलिटी शुड बी डायनॅमिक. गतिशील असणं म्हणजे नेमकं काय, वाहतं पाणी म्हणजे नेमकं काय, तर वाहतं पाणी म्हणजे ते स्वच्छ राहतं बिकॉज इट इज फ्लोईंग. थांबलेलं पाणी तुंबलेलं असतं, त्याला वास येतो आणि ते खराब होतं. व्यक्ती ज्या परिस्थितीनुसार आपल्यामध्ये आवश्यक कौशल्य, आवश्यक बदल, नवीन नवीन गोष्टी तो वारंवार शिकतो, जेणेकरून त्याच्यावर परिस्थितीवर मात करता येईल, परिस्थिती चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करता येईल आणि त्याला ॲडजस्टमेंट होण्यासाठी ताण होणार नाही. ह्याला म्हणतात ते गतिशीलपणा. हा गतिशीलपणा बद्दल अजून एक उदाहरण घेता येईल. जसं आपण छोटंसं उदाहरण घेऊया की आपण साधं पासबुकसुद्धा आपण अपडेट करतो आणि अप टू डेट राहतो फायनान्शियल गोष्टीवर. तसं आपण आपलं पर्सनॅलिटीसुद्धा अपडेट केली पाहिजे, अप टू डेट केली पाहिजे. तर करण्यासाठी आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. काही गोष्टी शिक्षणामध्ये वाढवाव्या लागतात, काही कौशल्य वाढवावे लागतात, काही ॲडजस्टमेंटचे स्किल शिकावे लागतात, काही टेक्निक्स, टेक्नॉलॉजीबद्दलचे शिकावे लागतात. हे करावं लागतात आणि ती गरज आहे परिस्थिती, म्हणून आपण ते शिकतो. मला ब्रुस लीबद्दलचं एक खूप छान त्यांनी वाक्य सांगितलं आहे. ते नेहमी म्हणतात की बी युअर सेल्फ, डोंट डुप्लिकेट अदर्स. इफ यू बी युअर सेल्फ यू कॅन बी अ गुड पर्सनॅलिटी. मला असं म्हणायचं मित्रांनो की पर्सनॅलिटी बरेच वेळा आपल्या आत असते, आपण त्याला बाहेर शोधत असतो. व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी व्यक्तीने स्वतः आपल्यामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बाहेर लोकांचं पाहून त्याचं कॉपी किंवा डुप्लिकेट करणं हे काय व्यक्तिमत्व नाही. आपण स्वतः तो निश्चित प्रयत्न करू शकतो. मला वाटतं की तुम्हाला हे आवडलं असेल. इफ यू लाईक इट, डू शेअर अँड सबस्क्राईब. आणि आपण नक्कीच भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.